अमरपूर नावाच्या समृद्ध आणि सुंदर नगरीत धर्मपाल नावाचा एक अत्यंत श्रीमंत व्यापारी राहत होता. त्याचा व्यापार केवळ आपल्या शहरापुरता मर्यादित नव्हता, तर दूरवरच्या देशांमध्येही त्याचा दबदबा होता. धर्मपाल समाजात अत्यंत प्रतिष्ठित आणि आदराने पाहिला जाणारा व्यक्ती होता. त्याच्याकडे धन, संपत्ती, मान सन्मान आणि सर्व प्रकारची भौतिक सुखे होती, पण त्याच्या मनात एक खोलवर दुःख दडलेले होते. त्याला पुत्रसंतान नव्हते. आपल्या मृत्यूनंतर एवढा मोठा व्यापार आणि अथांग संपत्ती कोण सांभाळेल, आपला वंश पुढे कसा चालेल, ही चिंता त्याला सतत सतावत असे. त्याचे जीवन बाहेरून कितीही सुखकर दिसत असले तरी आतून त्याला पुत्रहीनतेचे शल्य बोचत होते. या निराशेच्या गर्तेतून बाहेर पडण्यासाठी धर्मपालने अनेक उपाय केले. अनेक देवी देवतांची उपासना केली, पण त्याला यश येत नव्हते. एके दिवशी त्याला कोणीतरी सांगितले की भगवान शंकरांची मनोभावे पूजा आणि श्रावण सोमवारचे व्रत केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात. यावर विश्वास ठेवून धर्मपालने लगेच निश्चय केला. त्याने दर सोमवारी नित्यनेमाने भगवान शंकराचे व्रत करण्याचा संकल्प केला. तो न चुकता दर सायंकाळी शहरातील प्राचीन शिवमंदिरात जात असे. शिवलिंगावर जलाभिषेक करत असे, बेलपत्र, धतुरा आणि फुले अर्पण करत असे. त्यानंतर तो मोठ्या श्रद्धेने तुपाचा दिवा लावून भगवान शंकरांची स्तुती करत असे. त्याची भक्ती इतकी गाढ होती की तो स्वतःला शिवाला पूर्णपणे समर्पित करून बसला होता. धर्मपालाची ही निस्सीम भक्ती पाहून कैलास पर्वतावर विराजमान माता पार्वतीचे हृदय द्रवले. एके दिवशी तिने भगवान शंकरांना विनंती केली, हे प्राणनाथ, भूलोकावरील अमरपूर नगरीचा धर्मपाल नावाचा व्यापारी किती वर्षांपासून तुमची निस्सीम भक्ती करत आहे. तो दर सोमवारी व्रत करतो, तुमच्या मंदिरात दिवा लावतो आणि त्याची एकच इच्छा आहे की त्याला पुत्रप्राप्ती व्हावी. तुम्ही त्याची मनोकामना पूर्ण का करत नाही? भगवान शंकरांनी स्मितहास्य करत उत्तर दिले, हे प्रिय पार्वती, मला त्याच्या भक्तीची जाणीव आहे, पण त्याच्या नशिबात पुत्रयोग नाही. त्याचे प्रारब्धच असे आहे की त्याला पुत्रसुख मिळणार नाही. नियतीचा हाच नियम आहे आणि त्यात बदल करणे शक्य नाही. पण माता पार्वती आपल्या भूमिकेवर ठाम राहिली. ती म्हणाली, हे महादेव, तुम्ही तर त्रिकालज्ञानी आहात आणि सर्व संकटे दूर करणारे आहात. जर तुमच्या भक्ताची इतकी गाढ भक्ती असूनही त्याची इच्छा पूर्ण झाली नाही, तर तुमच्या कृपेवर आणि तुमच्या भक्तीवर लोक कसा विश्वास ठेवतील? तुमच्या भक्तांच्या प्रार्थनेचे फळ त्याला मिळालेच पाहिजे. कृपया त्याला पुत्रप्राप्तीचा वरदान द्या. पार्वतीचा दृढ विश्वास आणि तिच्या आग्रहामुळे भगवान शंकरांना तिचे म्हणणे मान्य करावे लागले. त्यांनी धर्मपालाला पुत्रप्राप्तीचा वरदान देण्याचा निर्णय घेतला. पण त्याचवेळी त्यांनी एक अट ठेवली. भगवान शंकर म्हणाले, ठीक आहे पार्वती, मी त्याला पुत्रप्राप्तीचा वरदान देतो, पण त्याचा हा पुत्र केवळ 16 वर्षापर्यंतच जगेल. त्यानंतर त्याचा मृत्यू होईल. माता पार्वतीला हे ऐकून दुःख झाले, पण तिने देवाचा निर्णय स्वीकारला. इकडे धर्मपालाने घरी परतल्यावर काही दिवसांनी त्याच्या पत्नीने एका सुंदर पुत्राला जन्म दिला. ही बातमी ऐकून धर्मपालाला खूप आनंद झाला. त्याने संपूर्ण नगरीत उत्सव साजरा केला, दानधर्म केला आणि गरिबांना जेवण दिले. त्याने आपल्या पुत्राचे नाव नक्षत्र असे ठेवले. नक्षत्र दिसायला अत्यंत तेजस्वी आणि गुणवान होता. त्याच्या जन्मामुळे घरात आनंदाचे वातावरण होते, पण धर्मपालाच्या मनात मात्र एक गुप्त दुःख दडलेले होते. आपला पुत्र केवळ 16 वर्षापर्यंतच जगणार आहे हे त्याला आठवले आणि त्याचे हृदय पिळवटून गेले. त्याने ही गोष्ट आपल्या पत्नीला किंवा इतर कोणालाही सांगितली नाही. नक्षत्र मोठा होत होता. तो खूप हुशार आणि आज्ञाधारक होता. जेव्हा तो 16 वर्षाचा होणार होता, तेव्हा धर्मपालाने त्याला शिक्षणासाठी काशीला पाठवण्याचा निर्णय घेतला. त्याने आपल्या भावाला म्हणजेच नक्षत्राच्या मामाला सोबत दिले. प्रवासाला निघताना धर्मपालाने मामाला सांगितले, वाटेत जिथे जिथे तुम्ही मुक्काम कराल तिथे भगवान शंकराचे यज्ञ करावे आणि ब्राह्मणांना भोजन द्यावे. ही सेवा तुम्ही
नियमाने करत राहा. नक्षत्र आणि त्याचा मामा काशीला निघाले. वाटेत ते एका राज्यातून जात होते. त्याचवेळी त्या राज्यात राजाच्या मुलीचे लग्न होते. ज्या राजकुमारासोबत तिचे लग्न ठरले होते तो राजकुमार एका डोळ्याने काना होता. ही गोष्ट लग्नाआधी कोणाला कळू नये म्हणून राजाने एक युक्ती योजली. त्याने नक्षत्राला पाहिले. नक्षत्र अत्यंत देखणा आणि राजकुमारासारखा दिसत होता. राजाने नक्षत्राच्या मामाला विनंती केली की नक्षत्राने त्या कान्या राजकुमाराच्या वेशात लग्न मंडपात बसावे. मामाला हे माहीत अनपेक्षितपणे वाटले, पण राजाच्या विनंतीमुळे तो तयार झाला. नक्षत्राने कान्या राजकुमाराचा वेश धारण करून राजकन्येशी लग्न केले. लग्नविधी झाल्यावर नक्षत्राने राजकन्येला सत्य सांगावे असे त्याला वाटले. त्याने एका चिठ्ठीत आपली खरी ओळख, आपला अल्पायुषी योग आणि हे लग्न कोणत्या परिस्थितीत झाले हे सर्व लिहिले. त्याने ती चिठ्ठी राजकन्येच्या उशाखाली ठेवली आणि मामासोबत काशीला पुढे निघाला. सकाळी जेव्हा राजकन्येने ती चिठ्ठी वाचली तेव्हा तिला सर्व सत्य समजले. तिने ही गोष्ट आपल्या वडिलांना म्हणजेच राजाला सांगितली. राजाला हे ऐकून धक्का बसला, पण आपल्या मुलीचे आयुष्य उद्ध्वस्त होऊ नये म्हणून त्याने तातडीने आपल्या सैनिकांना नक्षत्राचा शोध घेण्यासाठी पाठवले. इकडे नक्षत्र आणि त्याचा मामा काशीला पोहोचले. नक्षत्राने आपल्या शिक्षणाला सुरुवात केली. सर्व काही सुरळीत चालू होते. पण जेव्हा नक्षत्राच्या आयुष्याची 16 वर्षे पूर्ण झाली तेव्हा अचानक त्याचा देह शांत पडला. त्याला प्राणज्योत निमाली. मामाला खूप मोठा धक्का बसला. त्याचा भाचा जो त्याच्यासोबत इतक्या दूर आला होता तो अचानक सोडून गेला होता. मामा नक्षत्राच्या पार्थिवाला घेऊन काशीमध्ये आक्रोश करू लागला. त्याचे दुःख पाहून आजूबाजूचे लोकही हळहळले. त्याचवेळी भगवान शंकर आणि माता पार्वती कैलास पर्वतावरून भूलोकावर फिरण्यासाठी निघाले होते. काशीमधून जात असताना त्यांनी नक्षत्राच्या मामाचा आक्रोश ऐकला. जवळ जाऊन पाहिले असता त्यांना नक्षत्राचा निष्प्राण देह दिसला. नक्षत्राला पाहताच माता पार्वतीला तो धर्मपालाचा पुत्र आठवला, ज्याला भगवान शंकरांनी 16 वर्षाचे आयुष्य दिले होते. पार्वतीला खूप दुःख झाले. तिचे हृदय कळवळले. ती भगवान शंकरांना विनवणी करू लागली, हे प्रभू, हा तर तोच धर्मपालाचा पुत्र आहे ज्याला तुम्ही 16 वर्षाचे आयुष्य दिले होते. हे त्याचे प्रारब्ध होते, पण आता त्याला जीवनदान द्या. माझी विनंती आहे की त्याला पुन्हा जिवंत करा. भगवान शंकरांनी पार्वतीची करुणा पाहून नक्षत्राला पुन्हा जीवनदान देण्याचे ठरवले. त्यांनी नक्षत्राच्या पार्थिवावर आपली कृपावृष्टी केली आणि क्षणात नक्षत्र जिवंत होऊन उठून बसला, जसा काही तो झोपेतूनच जागा झाला असेल. नक्षत्राला जिवंत पाहून मामाला अतीव आनंद झाला. त्याने भगवान शंकरांचे आणि माता पार्वतीचे मनोमन आभार मानले. नक्षत्र आपल्या मामासोबत आपल्या घरी अमरपूरला परतला. धर्मपाल आणि त्याची पत्नी नक्षत्राची वाट पाहत होते. मुलाला परत जिवंत आणि सुखरूप पाहून त्यांच्या आनंदाला पारावार राहिला नाही. त्यांनी मुलाला घट्ट मिठी मारली. नक्षत्राने त्यांना आपल्यासोबत घडलेली संपूर्ण कथा सांगितली. काशीमध्ये त्याचा मृत्यू कसा झाला, भगवान शंकर आणि माता पार्वती कशी प्रकट झाली आणि त्याला जीवनदान कसे मिळाले, तसेच वाटेत लग्न कसे झाले आणि राजकन्येला चिठ्ठी कशी दिली हेही सांगितले. काही दिवसांनी नक्षत्राचा शोध घेत राजकन्येचे वडील म्हणजेच राजा धर्मपालाच्या घरी पोहोचले. नक्षत्राला जिवंत पाहून त्यांना आनंद झाला आणि त्यांनी नक्षत्राला आपला जावई म्हणून स्वीकारले. राजकन्येलाही खूप आनंद झाला. या घटनेमुळे धर्मपालाला कळून चुकले की श्रावण सोमवारी केलेल्या भगवान शंकरांच्या व्रताचे आणि भक्तीचे फळ किती मोठे आहे. या व्रतामुळेच त्याच्या अल्पायुषी पुत्राला दीर्घायुष्य लाभले आणि त्याला सुखी वैवाहिक जीवनही मिळाले. तेव्हापासून श्रावण सोमवार व्रताचे महत्त्व सर्वदूर पसरले. या कथेचे मुख्य सार हेच आहे की जो कोणी श्रद्धेने आणि निष्ठेने श्रावण सोमवारी भगवान शंकरांचे व्रत करतो त्याला सर्व दुःखातून मुक्ती मिळते, त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि त्याला दीर्घायुष्य, सुखसमृद्धी तसेच पुत्रसंतती प्राप्त होते. हे व्रत भक्तांना ईश्वरावर अधिक विश्वास ठेवण्याची प्रेरणा देते आणि हे दर्शवते की खरी भक्ती नियतीलाही बदलू शकते. आजही लाखो भाविक श्रावण महिन्यात भगवान शंकराची आराधना करतात आणि हे व्रत पाळतात. त्यांच्या जीवनात सुख शांती
नांदो अशी प्रार्थना करतात.